अहो 6 दादुले केले, परिम्या ऐसा नाही देखिला दादुला. काया वाचा रमले त्यासी, परिम्या ऐसा नाही देखिला दादुला. सौरी झाले सौरी सखेबाई झाले त्याची नवरी, परिम्या ऐसा नाही देखिला दादुला. नम्र होऊनी भोगिला पुरुष, परिम्या ऐसा नाही देखिला दादुला. देतो गोड गोड खाया, परिम्या ऐसा नाही देखिला दादुला. केला संसार गोड परिम्या, ऐसा नाही देखिला दादुला. याचे मनाची पुरविली खोड, परिम्या ऐसा नाही देखिला दादुला. ऐसी सौरी झाले परिम्या, नाही देखिला दादुला. एका जनार्दनी नमिले पायी, परिम्या ऐसा नाही देखिला दादुला. हो श्रोते हो, या सौरी रूपकाद्वारे नाथ महाराजांनी परमात्मा नामक दादल्याशी संसार केला तर तो किती सुख आणि आनंद देणारा आहे याचे वर्णन केले आहे. सौरी म्हणजे देवास वाहिलेली स्त्री अथवा तिला देवदासीही म्हणतात. ती सौरी आपल्या मैत्रिणीस सांगते, काय सांगू बाई, मी आतापर्यंत माईक संसारात अडकले होते. तेथे मला काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर या 6 नवऱ्यांबरोबर नांदावे लागत होते. साहजिकच मला त्यांच्या सहवासात शाश्वत आणि निखळ सुखाचा अनुभव घेताच आला नाही. अगं ते नवरे कसले, शत्रूच. त्यांनी माझी मनाची शांतता बिघडून टाकली. त्यांच्याबरोबर मी नाईलाजाने अक्षरशः तळमळत संसार केला. पण माझ्या सद्गुरूंना माझी ही अवस्था पाहून करुणा आली आणि त्यांनी या परमात्म्याशी गाठ घालून दिली. मीही त्याला वरले आणि त्याची नवरी झाले. आता या परमात्मा रूपी दादल्याला वरल्यामुळे जे सुख मिळत आहे त्याचे वर्णन कसे करू बाई. मला निरंतर सुखात ठेवणारा असा दुसरा पती मी पाहिलाच नाही. मी माझ्या या पतीला काया वाचा मने समर्पित झाले आहे. त्यामुळे मी खऱ्या अर्थाने सौरी म्हणजे परमेश्वराची दासी झाले आहे. मी त्या परमात्म्याला शरण गेले आणि त्याचा उपभोग घेतला. मी त्याच्याशी एकरूप झाले. मला माझा पती नेहमी गोड खावयास देतो, म्हणजे तो मला अत्यंत सुख देतो. हे सुख शाश्वत आणि चिरंतन आहे. तुकाराम महाराजही देवाला सांगतात, काय सांगो तुझ्या चरणीच्या सुखा, अनुभव ठाऊका नाही तुझ. म्हणून ही सौरी म्हणते, असा दादला मी कधी पाहिलाच नाही. ती सौरी पुढे सखीस सांगते, असा निरातिशय सुख देणारा नवरा असल्यावर मीही त्याच्या सेवेकरिता मागे पुढे पाहिले नाही. त्याच्या मनाप्रमाणे मी त्याची हौस पुरवली. त्याच्यावरच सर्वस्वी भार टाकून मी त्याच्या आज्ञेनुसार वागले. म्हणून म्हणते की असा नवरा दुसरीकडे कुठेही पाहावयास मिळणार नाही. ती सौरी पुढे सखीला सांगू लागली की या परमात्मा रूपी नवऱ्याला सर्वस्व वाहिले, त्याची दासी झाले. पण नवलाची गोष्ट अशी की मी त्याला पाहिलेच नाही. इथे तिला असे सूचित करायचे आहे की तिचे आणि परमात्म्याचे जेव्हा ऐक्य झाले तेव्हा ती स्वतः वेगळी राहिलीच नाही. त्यामुळे ती त्याला कशी पाहणार बरे. ती निराळी राहिलीच नाही. इतके हे जीवाशिवाचे ऐक्य आहे. शेवटी ती म्हणते की सद्गुरु कृपेने मी त्याच्या चरणावर मस्तक ठेवले आणि झाले. पण तुला पुन्हा सांगते, असा नवरा मी पाहिलाच नाही. श्रोते हो, परमात्म्याशी तनामनाने एकरूप झाले आणि त्याच्याशी नतमस्तक झाले की द्वैत मावळते. आपण प्रत्यक्ष त्या परमात्म्यातच विलीन होतो आणि त्यानंतर निर्मळ शाश्वत अशा सच्चिदानंदाचा अनुभव आपल्याला घेता येतो. त्यामुळे सद्गुरूला शरण जाऊन परमात्म्याशी एकरूप होण्याचा आनंद तुम्हीही लुटा, असेच नाथ महाराज या सौरी रूपकाद्वारे सुचवित आहेत.